मी इंतजार नाही करणार. आजच या इलाक्याच्या सगळ्या सिखांचा सफाया करायचा ऐलान करून टाकतो. जयसिंग कन्हैया आधीच 500 सिखांसोबत रामरवनीच्या हिफाजतीसाठी किल्ल्याच्या आत मौजूद आहे. किल्ल्याच्या आत. किल्ल्याचा दरवाजा कुण्या मुघल किंवा अफगाण्यासाठी कधीच नाही उघडणार सुभेदार साहेब. तर मग कसा उघडेल? एक बंदा आहे. कोशिश करेन की तुमच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. नाही, फक्त माझ्यासाठी नाही. रसद आणणाऱ्या गाड्या, गाडीवान आणि काही शिपाई तर आतमध्ये घेऊन जावे लागतील ना. सिपाही? दाजी, शिपाई तर आत नाही जाऊ शकणार. गाड्या आणि गाडीवान तर आत जाऊ शकतात. सोच लो. गोष्ट अशी आहे की रामरवनीचा दरवाजा रसद आणणाऱ्या गाड्यांसाठी खुलणार आहे. ह्या वेळेचा कत्लेआम हिंदुस्थानींच्या दिलातून आकाची तस्वीर पुसून टाकेल आणि अब्दालीचा चेहरा लावेल. सिख गुरुच्या कॉमचा बंदा मला निहत्था बघून माझ्यावर जोर आजमाईश करतोयस. निहत्था तर तू स्वतःमुळेच झालायस ना. तू एका शादी केलेल्या स्त्रीमुळे या घाणीत पडला असतास आणि ना तू असा पकडला गेला असतास. तुझ्याचमुळे, फक्त तुझ्यामुळेच तैमूर. तुला या अवस्थेत पळून येताना पाहून मी मीर मन्नू कडून शिकस्त कबूल केली आणि आपली पावलं मागे वळवली. अब्बा हुजूर, चडक सिंगने आम्हाला झोपेत असताना तैमूर अफगाण भेडियाची झोप घेतो, कोणा अय्याशाची नाही. मी 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 अय्याशी नव्हतं करत अब्बा हुजूर. मी त्या चडक सिंगशी मुकाबला केला आणि मी आपला जीवानिशी लढलो. फक्त आपला जीवच नाही तैमूर, तू अफगाणींचा खौफ, माझा रुतबा, माझी दहशत सगळं काही पणाला लावलंस. आता अफगाणांच्या खौफला कुणी घाबरणार नाही. तू नादिर शाह आणि अहमद शहाचं नाव बदनाम केलंस तैमूर. जर तू आमचा जानशीन नसतास तर आम्ही तुला मौतची सजा दिली असती. मला खूप अफसोस होतोय अब्बा हुजूर की मी तुम्हाला नाउमेद केलं.
माझा तर अजून यकीन होत नाहीये की हे सर्व झालं कसं. मी तुझ्या तलवारीचा जोहर पाहिलाय तैमूर. तुझ्यातही माझाच होऊन आहे. अब्दालीची औलाद एका सिखाकडून हरू शकते? नामुमकिन, नामुमकिन. यकीन तर मलाही होत नाहीये की मला काय झालं होतं. असंही नाही की माझ्या तलवारीची धार बोथट झाली होती. असंही नाही की माझी हिम्मत आणि पराक्रमाला गंज लागला होता. असंही नाही की की मी तलवार चालवणं विसरलो होतो. तर मग काय झालं होतं तैमूर? मी मैदानी जंगमध्ये हजारो गर्दनी कत्ल केल्यात अब्बा हुजूर. एकापेक्षा एक जाबाजला धूळ चारली आहे. परंतु चडक सिंगच्या हातात फक्त एक लोहा नव्हता, फक्त एक तलवार नव्हती. तर मग काय होतं? एक विचित्र गोष्ट होती. माहित नाही काय, पण त्याला काही नाव देणं नामुमकिन आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी रोशनी होती, जी माहित नाही कुठून येत होती. जसं की त्याच्या डोळ्यांमधून कोणी दुसराच पाहतोय. जणू त्याची तलवार पकडून कोणी दुसराच लढत होता. हात चडक सिंगचेच होते, परंतु ताकद कुणा दुसऱ्याची होती. डोळे चडक सिंगचेच होते, परंतु त्यातलं तेज कुठून दुसरीकडून येत होतं. त्याच्या दोन्ही डोळ्याचा रोख खंजिराप्रमाणे माझ्या छातीत घुसला आणि माझ्या हातून तलवार निसटून पडली. मला पहिल्यांदाच असं वाटलं की या सिखांकडे फक्त हत्यार नाहीयेत, तर एक रूहानी ताकद पण आहे, जिथे जगातली कुठली फौज, कुठलीही तलवार नाही पोहोचू शकत. काय बकवास करतोयस? हा सिर्फ तुझा वहम आहे. नाही अब्बा हुजूर, आमच्या तलवारी फक्त त्यांची डोके उडवू शकतात, परंतु त्यांच्या रोशनीला नाही विझवू शकत. आम्ही त्यांची जमीन फतेह करू शकतो, परंतु त्यांचे सोच, त्यांचे इरादे, त्यांचे हौसले, त्यांच्या सरफरोशीच्या तमन्नीला नाही फतेह करू शकत. ही रोशनी जिथून येते, मी तो चिराग अगदी कायमचा विझवून टाकेन. हा माझा वादा आहे. इतिहास सिखांना फक्त यासाठी लक्षात ठेवेल की अब्दालीने त्यांना नेस्तनाबूत केलं होतं. हे आम्ही काय पाहतोय फतेह अली? का आमच्या डोळ्यांना धोका झालाय? तुम्ही जे पाहत आहात अगदी दुरुस्त पाहत आहात. हा सिखांचा झेंडा आहे. तुमच्या गैरमौजूदगीमध्ये सिखांनी लाहोरवर ताबा मिळवला होता आणि तुमच्या येण्याची बातमी कळताच ते लोक लाहोर सोडून निघून गेले. बस, खूप झालं आता. आम्ही ऐलान करतो की आजपासून लाहोर किंवा त्याच्या आजूबाजूला कोणीही सिख दिसला तर त्याचं शिर कलम करून टाका. या बायका जे गातात त्याचा मतलब काय? याचा अर्थ असा, मन्नू आमचा विळा आहे आणि आम्ही मन्नूचं गवत. जसजसं मन्नू आम्हाला कापतो, आम्ही दुप्पटीने वाढतो. आजपासून यांचा गहू दुगना करा आणि रोटिया चौथाई.
दूरदृष्टी नव्हती, ही आपली चूक होती. फतेह काही क्षणांचीच नाही तर शतकांचीही कमीच असते. आपण विनाकारण मीर मनूला आपला शत्रू बनवलंय. हे सत्य आहे, परंतु तुम्हाला हे माहिती आहे की त्यानेही राम रवनीवर हमला करून सिखांना मारण्याची साजिश केली होती. याच्या मागे डोकं अदिना बेगचंच होतं, परंतु मीर मनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती, म्हणून तर तो लगेच परत फिरला होता. आता ही चूक सुधारायला मला लाहोरला जावं लागेल. नाही दिवाणजी, तुम्ही तिथे नाही जाणार. लाहोरमध्ये तुमच्या जीवाला धोका आहे. जीव तर एक दिवस जाणारच चडक सिंगजी, परंतु यावेळेस मला जीवाची पर्वा न करता मीर मनूला भेटायलाच हवं. बाकी तुम्ही वाहेगुरूवर सोडून द्या. राम रौनीच्या घटनेनंतर अदिना बेगने एक नवा डाव आखला, जो घेऊन तो शहानवाजकडे मुलतानमध्ये आला. कारण अदिना बेग आता ना मीर मनूचा विश्वासू राहिला आणि नाही शिखांचा. तो आपली संपत चाललेली ताकद आणि उंच स्वप्नांना शैतानी अंगारखा चढवू पाहत होता. मग शाहे मुलतान शहानवाज, काय विचार आहे तुमचा आमच्या डावपेचा विषय? अदिना बेग, आम्ही ऐकलंय की तुम्ही लोकांना वर चढवून शिडी खेचण्यात माहीर आहात. हो, तोबा करा शहानवाजी, हे काय बोलताय तुम्ही? आताच तर तुम्ही आम्हाला शाहे मुलतान म्हणाला होता. अजय म्हणालो होतो, आणि आता शाहे लाहोर सुद्धा म्हणेन. खुदा के वास्ते जाग्या डोळ्यांमध्ये स्वप्न भरण्याची कोशिश करू नका. हे काय बोलणं नाही झालं शहानवाज. मी आणि शाहे लाहोर, तुम्ही पागल तर नाही झालात? नाही, जेव्हा मुठ्ठीभर शिख कोणत्याही मदतीशिवाय लाहोरवर कब्जा करू शकतात, तर मग शाहे मुलतान ज्यांच्याकडे एक लढाऊ फौज आहे, ते लाहोरवर कब्जा का नाही करू शकत? बजा फरमाया आपने. मला ही खबर कळली होती की सिखांनी लाहोरवर काही काळ कब्जा मिळवला होता. तेच तर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. हा मौका सोडू नका तुम्ही. लाहोर मध्ये यावेळी सर्वांचा धीर सुटलेला आहे. जर तुम्ही यावेळी संधीचा फायदा उचलला तर मग तुम्हाला दिल्लीचा शहनशाह बनायला देर नाही होणार. डाव आखणं आमचं काम आहे, जे अंमल करणं आपलं. आता असं नका म्हणू की मुघलांचं रक्त थंड पडलंय की ते शिखांकडून. बस अदिना बेग, आम्ही शहानवाज आहोत. शहानवाज. जर सिख लाहोरवर कब्जा करू शकतात तर मी लाहोर पायदळीत उडवू शकतो. आता तू बघ काय होतो या लढाईचा परिणाम. सुभेदार साहेब, गजब झाला सुभेदार साहेब. लाहोर वाचवा, लाहोरला वाचवा. अदिना बेग, काय झालंय? जेव्हाही येतोस एखादी वाईट बातमी सोबत घेऊन येतोस. आता लाहोरला काय झालंय? अजी मुलतानमध्ये शहानवाजने बगावतचा ऐलान केलाय. काय? पक्की खबर आहे हुजूर. होय हुजूर, गुप्तहेरांनी सुद्धा हीच बातमी आणलीये. या सिखांनी आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. आज यांच्यामुळेच ही बर्बादी माझ्या समोर आलीये. जर मुलतान माझ्या हातून गेलं तर अफगाणींचा कर सारा मी कसा देणार? आणि लाहोरच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझीच आहे. मी या सिखांना कधी माफ नाही करणार. सुभेदारजी, तुमच्या समोर शिखांची चुकीची प्रतिमा पेश केली आहे. कोडामल साहब, खुदासाठी तुम्ही त्या गद्दारांची तरफदारी करू नका. मी लाहोरच्या किल्ल्यावर आपल्या डोळ्यांनी खालसा झेंडा फडकताना पाहिलाय. ठीक आहे, परंतु तुम्ही हे तर नाही पाहिलं की त्याआधी तैमूरने तुमचा झेंडा उतरवून अब्दालीचा झेंडा लावला होता.
शिखांनी तुमचा नाही, अब्दालीचा झेंडा उतरवला होता. शिखांनी तैमूरला मजबूर करून लाहोर मधून पळवून लावलं आणि लाहोरला वाचवलंय. आणि जर लाहोर वाचवून त्यांनी माझ्या हवाली केलं असतं तर मी शुक्रगुजार असतो त्यांचा. परंतु हे मी कधीही नाही विसरू शकत की त्यांनी माझ्या गैरमौजूदगीमध्ये लाहोरमध्ये आपला झेंडा फडकावला. त्यांच्यामुळे शहनवाजने मुलतानमध्ये स्वतःच्या मुक्तारीचे ऐलान केले, फक्त सिखांमुळे. जर तुम्हाला असंच वाटतंय तर मी तुम्हाला वचन देतो की तेच शीख शहानवाज कडून मुलतान तुम्हाला पुन्हा मिळवून देतील. हा कवडामालचा वादा आहे. तुम्ही लोक गप्प का आहात? दिवाणजी, शहानवाजने जर बगावत केली आहे तर मग त्यात आमचं काय नुकसान आहे? आज शहानवाज आणि मीर मन्नू दोघे एकसारखेच आहेत. त्यांना आपापसात लढू मरू द्या. दिसतंय तसं नाहीये. यावेळी मीर मनूची साथ देऊन माझी इच्छा आहे की जी चूक लाहोर जिंकून केली त्याची भरपाई व्हावी. असं करण्याने मीर मनूवर आपले एहसान राहतील आणि आपल्या या भागामध्ये अमन चैन अबाधित राहील. आणि जर शांती राहिली तर शेतकरी तलवार सोडून नांगर धरेल. खुशहालीच येईल. ते तर ठीक आहे दिवाण साहेब, परंतु बगावत मुलतान मध्ये होते, जे इथून खूपच दूर आहे. त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं? भाईंनो, मला मान्य आहे की बगावत आपल्यापासून खूप दूर आहे, परंतु याचे परिणाम आपल्यावरच होतील. जर यावेळी मीर मन्नूचं मुलतान त्याच्या हातून निसटून गेलं तर त्याच्या मिळकतीचा मोठा हिस्सा संपून जाईल. कारण मुलतान व्यापाराचा सर्वात मोठा बाजार आहे. आणि त्यानंतर मीर मन्नू आमच्याकडे येईल आणि आमच्या खून पसिनेच्या कमाईतला हिस्सा मागेल किंवा मग जबरदस्तीने छीनण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये लढाई होणार, रक्त सांडणार. जर यावेळी शहानवाजची पुढे येणारी पावलं आपण थांबवली तर त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्यालाच होईल. अदिना बेग सारखे कित्येक स्वार्थी प्यादी जे आपल्याला आपापसात लढवून संपवू पाहतायत, त्यांनाही तोडीस तोड उत्तर मिळेल. खालसाजी, तुम्हाला तर माहितीये की मी नेहमी तुमच्या भल्याचा विचारच केला आहे. मी मीर मन्नूला वचन दिलंय की तुम्ही सर्व त्याची साथ द्याल. तुम्ही सगळे माझ्या बोलण्यावर गौर करा आणि नीट विचार करा की यात तुमचा फायदा किती आहे आणि नुकसान किती आहे. कदाचित तुम्ही योग्यच बोलताय दिवाणजी. आम्ही सगळे मिळून शहानवाजच्या बगावतीला ठेचून काढण्यात सफल होऊ शकतो आणि यामुळे कदाचित आम्हाला शांतीने प्रगती करण्याचा मौका मिळू शकतो. तुमचे विचार योग्य आहेत दिवाणजी. कधी कधी मोठं संकट टाळण्यासाठी छोटं संकट ओढवून घ्यावं लागतं. आमचा फैसला हा आहे की आम्ही मीर मनूची साथ देऊ. यामुळे तुमचं वचनही राहील आणि आमची साखही वाढेल. कौडामल, कौडामल, कौडामल. ओय, हा तर बनला माझ्याच रस्त्यातला रोडामल. आता सिख ही मन्नूच्या बाजूने लढणार? हुजूर, काय झालं? आका तुमच्या शत्रूच्या घरी पडणार आहे डाका. हे असं कोड्यात बोलू नको. मला सांग काय झालं? हुजूर, हा बघा, हा जहर मध्ये बुडवलेला खंजीर आहे, ज्याचं जहर हळूहळू आपला असर दाखवेल. अब बस भाई, मग तर झालंच आपलं काम. आता तू बघ या लढाईचा काय होतो परिणाम. मी समजलो नाही जी. अरे, मीर मन्नूला तर मिळेल पत्ते आणि मला मिळेल त्याच्याही पेक्षा मोठी एक संधी.
यलगार हो। मारा जी मारा. घे ना तुम्हीच मारा. मारा मारा ना. मारा जी मारा. दिवाणजी, आज आम्ही तुम्हाला एक तोफा देणार आहोत. तो दिवस आलाय. आता तुम्हाला लाहोरचं दिवाणपद सोडावं लागेल. काय? ही कसली भेट देताय तुम्ही आम्हाला? हा इनाम आहे की सजा? आम्ही आजपासून तुम्हाला मुलतानचा हाकीम बनवू इच्छितो. आजपासून लोक तुम्हाला दिवाण कौडामल नाही, महाराज मिठामल म्हणून ओळखतील. महाराज मिठामल. मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो. महाराज मिठामल. मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक बनला महाराज. आता बघ, हा मुलतानचा हाकीम किती दिवस बनून राहतो ते. ओ जी, आज खूपच खुशीचा दिवस आहे. आज आमचे दिवाणजी कोडामलजी इथे असते तर त्यांना दिसलं असतं की त्यांना महाराजचा औदा मिळालेला पाहून गुरुसिख संगत किती खुश आहे. हा भाई, का नाही. मुलतानचे हाकीमही झाले आहेत ते आता. वाहेगुरूंची अपार कृपा आहे. आपले लोकही सही सलामत आहेत आणि दिवाण साहेबांना सुद्धा वरचा हुद्दा मिळाला. वाहेगुरु. आता आपले व्यापारी लोक मुलतान मध्ये जाऊन पण व्यापार करू शकतात. काय सरदार हरिसिंगजी, रामगढियाजी, आपलं काय म्हणणं आहे? हो हो, अगदी बरोबर. भाई, माझं तर असं म्हणणं आहे की हिम्मत सिंगच्या हाती एक आनंदाचा संदेश पाठवून आपण दिवाणजी कोडामलना बधाई तर देऊया. बिलकुल सही बोललात भाई जस्सा सिंगजी. ओए हिम्मत सिंग, हाजी. तुला आत्ता लाहोर करता रवाना व्हावं लागेल. मी तर तयार आहे जी. तुम्ही बधाईचा संदेशा लिहा. यार टैना,
आता लीद उचलता उचलता माझ्या डोक्यात एक विचार आला. असं मला तर आजच कळलं की तुला डोकं सुद्धा आहे. गप्पास, आधी माझं ऐक तरी. मी काय म्हणत होतो, मी ऐकले की विलायती गोरे असतात, मग त्यांच्या घोड्यांची लीद कशी असते? अरे तुला काय खायची आहे का? गप्पास ना मूर्खा, आधी माझं ऐक तरी. मी तर हे म्हणत होतो की ते गोरे असतात, मग त्यांच्या घोड्यांची लीद ही गोरीच असेल. अरे मग काय? अरे यार लेना, जेव्हा आपण पैदा झालो तेव्हा काय आपल्या आईने विचार केला असेल की मोठे होऊन आपण घोड्यांची लीद काढू? ते ना, रबच्या नजरेत कुठलंही काम लहान नसतं. तोच कुणाला घोड्यावर बसवतो तर कोणाकडून घोड्याची लीद काढून घेतो. चल कामाला लाग. चल चल चल. अफगाण बादशाह अहमद शाह अब्दालीचा आपल्या भूमीवर तिसरा हमला. दर्राय खैबरवर आणखी एक तुफान आलं. पंजाबमध्ये अमन आणि चैन अजून परतलंही नव्हतं की जुलूम आणि अत्याचाराचा आतंक पुन्हा सुरू झाला. सुभेदार साहेब, अब्दालीचा मुलगा तैमूर एक खूप मोठी फौज घेऊन लाहोरला घेराव घालायला येतोय. त्याला येऊ द्या. आम्ही किल्ल्यातच आहोत, महफूज आहोत. तैमूर किल्ल्यामध्ये दाखल नाही होऊ शकत. आणि तसंही उन्हाळ्याचा काळ जवळ आलाय. कोणताही अफगाण पंजाब मधली गरमी सहन नाही करू शकत. हे सर्व लोक उन्हाळा येताच इथून पळ काढतील. महाराज कोडामल, ना महाराज मिठामलजी, यावर माझी राय जरा मुख्तलिफ आहे. तैमूरने याआधीच शिकस्त खाल्लेली आहे. यावेळी जर आपण मैदानात सामोरे जाऊन त्याचा मुकाबला केला तर शहानवाज प्रमाणे त्यालाही कायमचं संपवलं जाऊ शकतो. मला असं वाटतंय अदिनाबेग साहेबांचा सल्ला वाजिब आहे. यावेळी त्याला आम्ही असा धडा शिकवू की तो कधीच विसरणार नाही. सुभेदारजी, मला वाटतं की माझा सल्ला मानून तुम्ही एक खूप मोठं नुकसान टाळू महाराज मिठामलजी, हा तो जहर मध्ये बुडवलेला खंजीर आहे, ज्याचं जहर हळू 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 आपला असर दाखवेल. अब्बास भाई, मग तर झालं आपलं काम. आता तू बघ या लढाईचा काय होतो परिणाम. मी समजलो नाही जी. मीर मन्नूला तर मिळेल पत्ते आणि मला मिळेल त्याच्याही पेक्षा मोठी संधी. मिठामलजी, मिठामलजी, मी ठीक आहे. जरा चक्कर आली होती. मग ठरलं तर आपण तैमूरला मैदानात आव्हान देऊ. ओय होय 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 होय, शहानवाज गेला, मीर मन्नू पण गेला. चल बाई, आता आपणही जाऊया. आका, अशा नाजूक वेळी तुम्ही मीर मन्नूची साथ सोडताय. अरे नाजूक वेळी तर श्वासही साथ सोडून जातो. तिथे माझी काय कथा आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. चल बाबा खुशराम, चल. या मीर मन्नूची शिकस्त मी आपल्या उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकणार. मेरे आका, जर राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू. ओय, अरे दुनिया मला कमीना बेग म्हणते, तुला काय दुसरं म्हणायचं? नाही जी नाही, माझी काय मजाल ना.
दोन्ही गेलं अफगाणांच्या कब्जामध्ये. चल आपण जरा हात धुवून घेऊया. चला जी चला. हा, चल, मी तर चल. नेहमी तुमच्या बरोबर आहे. मारा! अरे पळू नका, मैदान सोडून पळू नका. होशियार, निगाहे रूबरू, होशो फिरत गिरफ्तार, नवाब वालिए लाहौर शहजादा तैमूर के हमराह तशरीफ ला रहे हैं. कारवाही सुरू करा. अहदनामा पेश करावा. घ्या या अहदनाम्यावर आपले दस्तखत करा मीर मन्नू. आमच्या तुमच्यामध्ये एक फैसला ठरलाय. यावेळी तुम्ही हरजाना म्हणून 30 लाख रुपये भराल. आणि आता मुघलांचे नाही तर आता तुम्ही आमचे वालिद अहमदशाह अब्दालीचे वफादार राहाल. मुलतान आणि लाहोर आजपासून हिंदुस्थानाच्या नकाशावरून पुसले गेले. चला दस्तखत करा. मी तर इथे मुबारकबादचा पैगाम घेऊन आलो होतो, पण इथे तर मिठामलजी मिठामलजी. हुजूर, आता हे कधीच बोलू शकणार नाही. का? कारण यांच्या पूर्ण शरीरात विष पसरलंय. विष? कसलं विष? लढाईमध्ये यांच्या पाठीत जो खंजीर घुसला होता तो विषात बुडवला होता. हे काम तर कुणा शैतानाचंच असू शकतं. वैद्यजी, तुम्ही काहीही करून यांना वाचवा. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. जिंदगी आणि मौत भगवानच्या हाती आहे. मिठामलजी, तुम्हाला काही होणार नाही. मिठामलजी, विश्वास ठेवा. मिठामलजी, हिम्मत बाळगा, तुम्हाला काही नाही होणार. मिठामलजी, मिठामलजी. आम्ही किल्ल्यात आहोत आणि महफूज आहोत. तैमूर किल्ल्यामध्ये घुसू शकत नाही. यावर माझी राय जरा मुख्तलिफ आहे. उन्हाळ्याचा काळ जवळ आलाय. कोणताही अफगाण पंजाब मधली गरमी सहन नाही करू शकत. तैमूरने याआधीच शिकस्त खाल्लेली आहे. हे सर्व लोक उन्हाळे येताच इथून पळत सुटतील. यावेळी जर आपण मैदानात समोरासमोर येऊन त्याचा मुकाबला केला तर शहानवाज प्रमाणे त्याला एक कायमचा संपवला जाऊ शकतो. सुभेदारजी, मला वाटतं की माझी राय मानून तुम्ही एक खूप मोठं नुकसान टाळू शकता. मिठामलजी, लाहोर मी काल हरलो होतो. मिठामलजी,
आणि हिम्मत आज हरलोय. मी तुम्हाला कधीही नाही विसरणार मिठामलजी, कधीही नाही. दिवाण कोडामलजी, एक कडी होती आपल्या आणि मुघलांना जोडणारी. आज ती तुटली. आपण एकटे पडलो. त्यांचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर फिरतोय. ते तर माझ्या काकांसारखे होते. आपल्या सर्वांच्या भल्याचा विचार करणारा आज या जगातून गेला. वाहे गुरु त्यांच्या आत्म्याला शांती देव. चला, जशी रब्दी मर्जी. आता आपल्याला आपली हिफाजत स्वतःच करावी लागेल. आदिना सारखे दुष्ट लोक मीर मनूला आता आपल्या विरुद्ध भडकवतील. परंतु याआधी की मीर मनू आपल्याला काही नुकसान पोचवेल, आपल्याला आपली तयारी सुरू करायला हवी. भाई जस्सा सिंगजी, मला या अंधारातही उम्मीदची रोशनी दिसते. उम्मीदची रोशनी? अहदनाम्यानंतर अब्दाली निष्काळजी झालाय आणि मीर मनू निहत्ता. जरा विचार करा. लाहोर पासून दिल्ली पर्यंत आपल्यासाठी काहीही अडचण दिसत नाहीये. मोका चांगला आहे. आता दल खालसा दिल्लीच्या दिशेने कूच करेल. यावेळी आम्हीही सोबत येऊ. का? तुम्ही कदाचित विसरताय की तुम्ही दल खालसाचे सुभेसाला रचण्याबरोबरच एक शौहर आणि एका मुलाचे पिताही आहात. अच्छा भाई, ठीक आहे. यावेळी तुम्ही सोबत या. आपली शरम आणि शिकस्त लपवण्यासाठी अंधारच कामी येतो मुराद बेगम. तुम्ही असे नाउमेद नका हो. सिख दिल्ली पासून फक्त 10 कोस दूर आहेत. एक एक करून माझे प्रदेश सिखांच्या हाती चाललेत. आपल्याला सिखांची मोहब्बत आहे ना मेरे सरताज, आणि मोहब्बतीत कुर्बानी तर द्यावीच लागते. माझ्या जखमांवर मीठ चोळायची गरज नाहीये मुघलानी बेगम. जर देऊ शकत असशील तर एखादा मशवरा दे, नाहीतर खामोश रहा. मशवरा तर आम्ही देतच असतो, परंतु तो तुम्ही घेताच कधी. तुझा प्रत्येक मशवरा माझ्यासाठी नवीन दुश्मन पैदा करत आलाय, आणि प्रत्येक व्यक्ती मला दुश्मन वाटायला लागते. हा, तो तंबू जरा नीट लावून घ्या. जी चंगा. तुम्हा लोकांना सोबत आणून मी योग्यच केलं. नाहीतर पित्याचं कर्तव्य पूर्ण करायला मला वेळच कुठे मिळाला असता. मी तुम्हाला आधीच म्हणाले होते की आम्ही तुम्हाला संकटात नाही टाकणार. आम्ही बायकांनी बांगड्या जरूर घातल्यात, परंतु वेळ आल्यावर आम्ही तलवारही चालवू शकतो. ते तर मी पाहिलंय देसा. आठवतंय जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो? मी विसरूच कसं शकते. ते बघ, गुरु खालसांची नवी फौज तयार होते. चडक सिंगजी, हांजी, वाटतंय आता आपल्याला फार वाट नाही पाहावी लागणार.
दिल्ली इथून फक्त 10 कोस दूर आहे. असं फक्त 10 कोस? हो देसा, वाहेगुरुच्या कृपेने आता खूपच लवकर आपण दिल्लीत असू. भाई वाह महासिंग जी, अब दिल्ली दूर नहीं है. प्रत्येक शख्स तुमचा दुश्मन आहे मेरे सरताज, अगदी तुमचे दोस्तही. जो प्रत्येक इंसानवर शक करू शकत नाही तो हुकूमतही करू शकत नाही. तुम्ही तर तुमच्या सावलीकडेही शकच्या निगाहाने पाहायला हवं. आणि आपल्या बेगमला? आपल्या बेगमकडेही. तुम्ही आम्हाला स्वतःवरच शक करायला सांगताय बेगम? आम्ही सियासत खूप जवळून पाहिली आहे. आमचा भाऊ जखरिया खान सिखांना नेस्तनाबूत करण्याचं ख्वाब आपल्या मनात ठेवूनच मेला. आम्ही आपल्या बोलण्याचा रोख नाही समजलो बेगम. तुम्ही सिखांना आमच्यापेक्षा श्रेष्ठ समजता? हो मेरे सरताज, आम्ही सुरुवातीपासूनच तुम्हाला सिखांपासून सावध राहायला यासाठी सांगितलं कारण सिखांचा मसला काही साधा मसला नाही. अब्दाली आणि मुघल सल्तनतनेही या गोष्टीकडे मेहजबी नजरेनेच पाहिले. पण मसला हुकुमतीच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या बगावतीचा, ज्यामध्ये सिखांबरोबर हिंदू आणि मुसलमान शेतकरीही मिसळत चालले. पंजाबचा मुसलमानही तितकाच तुमच्या विरोधात आहे जितका हिंदू आणि सिख शेतकरी. हे नका विसरू की आपल्या मुलखात मजहब भलेही वेगवेगळे असोत, प्रार्थनेच्या पद्धती वेगळ्या असोत, परंतु लोक एकच आहेत. तर मग आम्ही काय करायला हवं? आपला सरदर्द अदिना बेगच्या माथी मारा. ते कसं? सिखांचा एक सण होला मोहल्ला जवळ आला, ज्यामध्ये तमाम सिख आनंदपूरला एकत्र येतील. तुम्ही अदिना बेगला एक फरमान पाठवा की त्याने सगळ्या सिखांचा सफाया करावा. त्याने काय होईल? अदिना बेगची सियासत आणि वफादारी दोन्हीचा इम्तिहान, आणि सोबतच तुमचा दरारा वाढेल. आणि अब्दालीलाही यकीन होईल की तुम्ही सिखांना दाबण्यात कामयाब झालात. हुसेनी, अगं आमची रोटी बांधलीस का? बहनजी, मी आपल्या समोर हात जोडते, तुम्ही आनंदपूरला नका जाऊ. हुसैनी, श्री आनंदपूर साहब आमचं तीर्थ आहे. मला आणि सरदारजींना आनंदपूरला जाण्यापासून रोखणं अगदी तसंच आहे जसं तुला हजला जाण्यापासून. बहनजी, वेळ वाईट आहे, त्यात देसा आणि दमाजीही घरी नाहीयेत. तुम्ही तिथे नका जाऊ. जर देसा आणि दमाजी इथे असते तर काय आम्हाला रोखलं असतं? बहनजी, अडवलं नसतं तरी निदान तुमच्या सुरक्षेची तजवीज तरी केली असती. आता तर सरदारजी सुद्धा वयस्क झालेत. हुसैनी, जो गुरुच्या घरी जातो त्याला कुणाच्याही हिफाजतीची गरज नसते. तर मग आम्ही पण तुमच्या सोबत येऊ मा बीबी? ही गोष्ट चांगली आहे बहनजी. जर हे जवान मर्द सोबत असतील तर तुम्हीही महफूज राहाल. हुसैनी, सिखनी आपली रक्षा करणं चांगलंच जाणतात. जर यकीन नसेल ना तर देसाच्या बाबांना विचार. मी त्यांचा जीव वाचवला होता एका डाकूपासून. तरीही बहनजी, मैं क्या जी तयार आहेस? आई जी. अच्छा हुसैनी, चल येते मी. तू आपला ख्याल ठेव. जोपर्यंत चडक सिंग आणि देसाई येतील तोपर्यंत आम्ही येऊ. चंगा. यात नक्कीच मीर मनूच्या बेगमचा डाव आहे. कोडामलला रस्त्यातून बाजूला केलं तर हे आता धोंड बनायला लागले. हो हुजूर, आणि हुजूर गोडा मोहल्ला तर तसाही सिखांसाठी पवित्र मोका आहे, आणि एकदा सिख भडकले तर आपली खैर. एकीकडे मीर मनू तर दुसरीकडे सिख. विहिरीत उडी टाकून मरू की दरीत उडी टाकून काही फरक पडणार आहे नाजी? ओय, पण माझं नावही कमीना बेग खान. ते तर आहे हुजूर. बघून घेईन मुघलानी बेगमला पण. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे.
खालसा, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह।